मध्य पूर्वेतील अमेरिका इराण तणावामुळे देशात गॅस टंचाईची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा संस्थानने आधीच तयारी केलेली आहे। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। साई प्रसादालय देशातील सर्वात मोठ्या अन्नछत्रांपैकी एक। दररोज हजारो भाविक इथे प्रसादाचा लाभ घेतात। गॅस टंचाईचा देशभरात मोठा फटका बसतोय। याच संभाव्य गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबा संस्थान सज्ज झालंय। दररोज या प्रसादालयात सुमारे 1.5 टन गॅसचा वापर होतो। साई प्रसादालयात सध्या सुमारे 20 टन गॅसचा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे गॅस टंचाईचा प्रसाद सेवेवर तातडीनं कोणताही परिणाम होणार नाहीये। शिर्डीत प्रसादाचा लाभ घेणाऱ्या भाविकांसाठी हा दिलासा मानला जातोय। परिस्थितीमध्ये जर एलपीजीचा पुरवठा जर काही खंडित झाला किंवा अपुरा झाला तर त्या दृष्टीने संस्थांना निश्चितच पावले उचलावे लागणार आहेत आणि त्यामध्ये जे आहेत जर जे आपण प्रसाद भोजन देतो त्यामध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना आपण प्रसाद भोजन त्याद्वारे उपलब्ध करून देऊ शकतो। आणि ते जे आहेत काही जे आहेत लाडू वगैरे त्याच्यावरती परिणाम मात्र होऊ शकतो। आपत्कालीन परिस्थितीसाठी अतिरिक्त 4 दिवसांचा राखीव साठा उपलब्ध आहे। गरज पडल्यास बुंदी प्रसाद आणि लाडू निर्मितीत काटकसर करण्याचा संस्थान प्रशासनाचा विचार आहे। सध्या तरी भाविकांच्या प्रसाद सेवेवर कोणताही परिणाम नाही। संस्थानच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज 200 किलो गॅसची बचत होते आहे, अशी माहिती साई संस्थान प्रशासनाने माध्यमांना दिली आहे। खर्च जो आहे याच्यात बचती होण्यासाठी जे आहे 2008 साली आपण सोलर स्टीम कुकिंग प्रोजेक्ट चालू केलेला होता आणि ह्या सोलर स्टीम कुकिंग प्रोजेक्टद्वारे जे आहे दैनंदिन साधारणतः 200 ते 250 केजी गॅस जे आहेत आपली सेव्हिंग होते। आणि यामध्ये जे आहेत आणखीन पुढच्या याच्या दृष्टीने आपण नवीन सौर ऊर्जा प्रकल्प जे आहेत मान्यता दत्त समितीने त्यास मान्यता दिली आहे आणि लवकरच त्याचे नवीन सोलर प्रकल्प उभारण्याचे काम चालू करणार आहोत आणि त्याद्वारे जे आहेत साधारणतः 400 ते 500 किलो आपला एलपीजी दररोजची सेव्हिंग होणार आहे। संभाव्य गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबा संस्थानने ही केलेली तयारी भाविकांसाठी मोठा दिलासा मानली जाते। त्यामुळे शिर्डीतील साई संस्थानच्या भोजनालयातील प्रसाद सेवा सुरळीत सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।